मराठी माणसाची अस्मिता उभारणाऱ्या राजकारणात राज ठाकरे हे नाव गगनभेदी पद्धतीने दुमदुमते आहे। मुंबईच्या गिरणी परिसरात चित्रकलेत रमणारे बालपण, जे स्कूल ऑफ आर्ट्सचे संपन्न वातावरण, बाळासाहेबांसारख्या काकांनी दिलेली व्यंगचित्रांची मिरासदारी आणि घराघरात मराठी कलेचा रंग पेरणारे संस्कार या साऱ्या उगमांची वीण राज यांच्या व्यक्तिमत्वात घट्ट गुंफली गेली। त्यांचा जन्म 14 जून 1968 रोजी झाला, पण त्यांच्याशी संबंधित किस्से आणि संघर्ष ही कोणत्याही कॅलेंडरची पाने पार करून गेली आहेत। कृतिशीलता हेच नाणं असल्याप्रमाणे ते लहान वयापासून रेखाटन मुंबईचे दैनंदिन जीवन पकडू लागले। लोकलच्या डब्यात डुलकी घेणारा कामगार, दहीहंडीच्या गल्लीत गजर करणारी तरुणाई, पावसात भिजताना देखील गाणं गुणगुणणारा रांगेतला उभा मुंबईकर, या सर्व चित्रातून पुढे त्यांचं राजकारण आकारलं। कारण त्यांनी प्रथम पाहिलेले रंग आणि रेषाच मुंबईच्या अस्सल प्रेरणा होत्या। राज ठाकरे यांची राजकीय यात्रा शिवसेनेच्या शाखांमधून सुरू झाली। विद्यार्थ्यांच्या समस्या, क्रीडा स्पर्धा, कला महोत्सव अशा उपक्रमांनी त्यांनी युवा सेनेचा चेहराच बदलला। मंचावर ते गडगडाटी भाषा वापरत, पण मैदानावर विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करत। कुणी गझल गात असेल तर रात्रभर त्या गझलकारासोबत मैफलीत रमण्याचा सांस्कृतिक ओलावा त्यांच्याकडे होता। नाशिकच्या किल्ल्यांपासून ते रायगडच्या टकमक टोकापर्यंत त्यांनी शेकडो दुर्गांवर जनजागृती दौरे काढले। छत्रपती शिवाजी महाराजांचे वतनदार आदर्श तरुणांपर्यंत पोहोचवताना त्यांनी सतत सांगितलं की किल्ल्यांचा वारसा म्हणजे फक्त तटबंदी नव्हे, तो आपल्या आत्मविश्वासाचा जिवंत पुरावा आहे। भाषणामध्ये शिवरायांचे उदाहरण येईल तेव्हा राज विशिष्ट धक्का देत आणि सभागृह दुमदुमून जायचे। ही शैली त्यांच्या कलात्मक स्थैर्याची साक्ष देत होती। शब्दांच्या लहान मोठ्या रेषांनी मनावर चित्र उभं करणं हे त्यांचं अंगभूत कौशल्य ठरलं। मुंबई महानगरीनं 1990 नंतर वेगानं रूप बदललं। गिरण्या बंद पडल्या, सेवा क्षेत्र भोपाळलं, उत्तर भारतीय स्थलांतरितांचा महापूर लोकलच्या वेटोळ्यात गुंडाळून उत्स्फूर्त नोकऱ्या घेत पुढे सरकू लागला। मराठी मध्यम वर्गाला घरांच्या किमतीमुळे उपनगरांमधले धकलले जात असतानाच नोकरीच्या संधीवरही टक्कर वाढली। या तणावाखाली मराठी मनात दबलेली असुरक्षितता राज यांच्या भाषणातून उसळली। पण त्यांची आक्रमकता केवळ घोषणांची नसते, ती व्यवस्थेचं विश्लेषण करणारी आणि तितक्याच पद्धतशीर उपाय योजणारी असे असते। म्हणूनच त्यांनी 2006 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली, तेव्हा घोषणांसोबतच रोजगार मेळावे, मराठी व्यावसायिकांची नेटवर्क बैठक, स्वउद्योजक प्रशिक्षण शिबिर अशी कार्यक्रम मालाही लावली। फक्त ओरडून नको तर संधी उभारून दाखवा हा त्यांचा आग्रह संघटनेमध्ये रुजवण्याचा प्रयत्न होता। कला, विशेषतः मराठी चित्रपट या क्षेत्राशी राज ठाकरे यांचे नाते भावनिक आणि भगीरथ अशा दोन्ही स्वरूपाचे आहे। मल्टीप्लेक्स प्रेक्षागृह मराठी सिनेमांना शो देत नसताना त्यांनी थेट थिएटर मालकांशी चर्चा केली, निर्मित्यांचे आर्थिक गणित समजून घेतले आणि पहाटेचे शो का होईना पण दर्शकांपर्यंत मराठी चित्रपट पोचायलाच हवा असे ठामपणे बजावले। ते स्वतः संगीतकार, लेखक, निर्माते यांच्या बसून स्क्रिप्ट वाचायचे, कथांवर चर्चा करायचे, प्रसंगी पोस्टर डिझाईनवर सूचनाही द्यायचे। मराठी चित्रपटांप्रमाणेच नाटक, वाद्यवृंद, चित्रकला या प्रत्येक क्षेत्रातील कलाकारांना प्रोत्साहन देताना त्यांनी शिवाजी मंदिर, बालगंधर्व मंदिर, प्रभात स्टुडिओ यासारख्या सांस्कृतिक केंद्रांबद्दल विशेष जाणीव दाखवली। राजकीय शक्ती ही कलावंतांची ढाल असावी, दंडुका नव्हे, हे विधान त्यांनी वारंवार सार्वजनिकरित्या मांडले आणि कलाकारांवर आलेल्या कोणत्याही अन्यायकारक अशा विरोधात उभे राहिले, आक्रमकपणे उभे राहिले। सामाजिक प्रश्नांवरही राज ठाकरे यांची भूमिका सीधी आणि स्पष्ट आहे। विदर्भातील शेतकरी आत्महत्यांवर ते मनापासून व्यथित होते। उद्योगांना परवडणारे वीज दर मिळतात तर शेतकऱ्यांना का नाही, असा थेट सवाल विधानसभेपासून दिल्लीपर्यंत ते उपस्थित करत राहिले। त्यांनी स्वखर्चाने शेतकरी कुटुंबियांच्या मुलांना शिक्षणवृत्ती देणारा उपक्रम हाती घेतला। त्याचवेळी शहरी क्षेत्रातील टोल प्रश्नावर ते तितक्याच जिद्दीने लढले।
टोल वसूल करायचा, दर सुविधा कुठे, असा आक्रोश त्यांच्यामुळे ऐरणीवर आला. परिणामी कॅशलेस तंत्रज्ञान, वेगवान फास्टॅग व्यवस्था राबवताना शासनाला गती लावावी लागली. पदपथांवरील अतिक्रमणामुळे होणाऱ्या सामान्य ग्राहकांची कुचंबना त्यांनी न्यायालयापर्यंत नेली. पदपथ स्वच्छ ठेवा, नियोजित हॉकर झोन ठरवा, असे आदेश न्यायालयाकडून मिळवले. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी राज ठाकरे यांच्या व्यक्तिमत्वात खोलवर जिव्हाळा आहे. रायगडच्या पायथ्याशी उभं राहून त्यांनी एकदा म्हटलं होतं, या मातीने जेव्हा शिवरायांची तलवार सांभाळली तेव्हा हीच माती आजही आपला स्वाभिमान सांभाळू शकते. फक्त आपण तिच्यासाठी उभे राहायला हवे. त्यामुळे किल्ल्यांच्या जतनासाठी आवश्यक कायदा, स्थानिक स्वीकृती, पुरातत्व विभागाचे निर्बंध यात सुधारणा करण्यासाठी ते नेहमीच पुढे सरसावले. त्यांच्या नेतृत्वाखाली दुर्ग विकास मोहिमा, शिवकालीन फौजदारी कायद्यांवर चर्चा करणाऱ्या परिसंवादांचे कार्यक्रम, शालेय विद्यार्थ्यांना गड आणि त्याचे दौरे अशा विविध उपक्रमांनी राज्यात शिवरायांवरील अभ्यास नुसता सैद्धांतिक न राहता राज ठाकरे यांच्यामुळे तो प्रत्यक्ष अनुभवाचा झाला. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, राजकीय आणि सामाजिक नकाशावर राज ठाकरे हे नाव वादळी व्यक्तिमत्वाचं प्रतीक ठरलं असलं तरी वादांसोबतच त्याने अनेकदा लोकहिताच्या मुद्द्यांवर निर्णायक वाटाघाटी देखील केला. 26/11च्या हल्ल्यानंतर राजकारण बाजूला ठेवून रक्तदान शिबिरांची साखळी उभी करणं, पोलीस ठाण्यांसाठी अत्याधुनिक अनुदान गोळा करणं किंवा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाताना प्रगत शहरासाठी सर्वपक्षीय सहकार्य आवश्यक असं खुलं आवाहन करणं, या सर्व क्रियांमध्ये त्यांची मूलभूत मानवतावादी भूमिका झळकते. विरोधकांशी जहाल वाक्प्रचारांनी भिडणाऱ्या राजने अनेकदा न्यायव्यवस्थेची काठ ओलांडली, परंतु तुरुंगवास, जामिनाच्या अटी, चिथावणीखोर भाषणांचे आरोप या सर्व अडचणींना तोंड देताना त्यांनी मी समर्थपणे मुद्दे मांडतो, व्यक्तिगत चिखलफेक करत नाही ही भूमिका ठाम ठेवली. युवा पिढीशी संवाद साधताना राज ठाकरे डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करतात. फेसबुक लाईव्हवर त्यांचे व्याख्यान सुरू झाले की हजारो प्रश्न थेट चॅट विंडोवर येतात आणि ते आयपॅडवरच आकडे, ग्राफ, कार्टून स्केच काढून विषयी समजवतात. नेत्याने मुद्दे जसे मांडावेत तसेच मांडावे, रंगकरंगोटी करून नव्हे, हा त्यांचा तत्वविचार या संवादातून प्रकर्षाने जाणवतो. याच तंत्रामुळे त्यांचे व्हिडिओ क्लिप्स, व्यंगचित्रे, भाषणांचे तुकडे सोशल मीडियावर व्हायरल होतात आणि चहूबाजूंनी त्यावर चर्चा पेटते. नव्या तंत्रज्ञानाभोवती विषयी असलेली त्यांची उत्सुकता राजमित्र ॲपच्या बीटा लॉन्चमध्ये दिसली, जिथे नागरिकांनी फोटो अपलोड करून बरोबर त्या लोकेशनवर सार्वजनिक समस्यांची माहिती दिली तर ती सोडवण्यासाठी पालिकेवर राज ठाकरे दबाव वाढवू लागले. आजच्या दिवशी त्यांच्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर राज ठाकरे या सगळ्या प्रवासात कुठे आहेत याचा वाद घेतला तर एक बहुरिंग चित्र उभे राहते. काळ्या गोऱ्या रेषांनी भरलेले राजकारण हे व्यंगचित्रकाराच्या थेट रेषांनी रेखाटतात. त्यांनी उभी केलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेना अजून सत्तेपासून दूर आहे, पण ग्रामीण कर्जमाफीच्या चर्चेत भावनिक व नैतिक बाजू असो, या सर्व ठिकाणी राज यांची लेआउट दृश्य अदृश्य नजरेस येते. छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श, मराठी माणसाच्या अधिकाराची द्वेषपूर्ण वकिली, कलावंताची धडपड उघडून त्यांना आधार देणारा एक भिडू हा राज ठाकरे सतत दाखवित राहतात. भविष्यातील मुंबई नगरीचे त्यांनी मांडलेले मॉडेल 2030 अजून साकार व्हायचे आहे. हरित क्रीडा कॉरिडॉर, अंधेरी वांद्रे सायकल हायवे, कोळीवाड्यांचे सांस्कृतिक वारसा संग्रहालय, क्लायमेट रेजिलियंट ड्रेनेज, मराठी वेब सिरीज फंड ही स्वप्ने पूर्ण करण्याचे कर्तव्य अजून अपूर्ण आहे. मात्र त्यांच्या नेतृत्वाची विशेष झळाळी अशी की एकदा मुद्दा उचलला की तो राज्याच्या चर्चा मंडपात रिंगाळत राहतो आणि निर्णय होईपर्यंत. म्हणूनच मराठी कामगार, तरुण, कलावंत, मुंबईचे रात्रभर जागणारे ट्रॅफिक कंट्रोल ऑफिसर JS संघर्षाच्या वेळी राज काय म्हणतात असा प्रश्न आजही विचारतात. राज ठाकरे यांच्या व्यक्तिमत्वात संघर्षाची धग आहे, पण त्याचवेळी कलेचा स्निग्ध स्पर्श आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी शब्दांकित हा अभिवादन म्हणजे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला केलेला सलामच आहे. शिवरायांच्या तलवारीचा वज्रकठोर ध्वनी आणि गिरगाव चौपाटीवरच्या सार्थक गाण्यातील मधुर तान हा दुहेरी स्वर जिवंत ठेवणाऱ्या या कलावंत राजकारणपटूला मनापासून शुभेच्छा.
त्यांच्या पुढच्या वाटचालीत असंख्य कला उपक्रम, सामाजिक नवप्रयोग, तिखट परंतु तर्कसिद्ध प्रश्न उत्तरे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मराठी माणसाला जगाच्या नकाशावर स्थान, मान, सन्मान आणि आत्मविश्वास देणारे त्यांचे प्रयत्न हे असेच कायम राहो ही शुभेच्छा. धन्यवाद.